हे जे वेफर्सचं हे एक दुकानात कधीपासून आपण या व्यवसायात उतरले आहेत? 5 वर्षापासून. 5 वर्षापासून. घरात किती लोक आहेत? 6 व्यक्ती. 6 व्यक्ती. 3 मुली, 1 मुलगा आणि 2 मुली. अच्छा. तर अजून कोणी कमावणारं कोण आहे घरात? कमावणारं कोणीच नाहीये. नाही. घरचे मिस्टर मिस्टर आम्हाला काम करतायत. त्यांच्यावर काही गर्दकत नाही. इतके व्यक्तींचं पोट भरणं शक्य नाही, म्हणून मी पेपरचा व्यवसाय चालू केला. मग सकाळी उठल्यापासून मग इथं घरच्या संपूर्ण आवरून मग इकडे यावं लागत असेल? घरातलं सगळं आवरून मी 10 वाजेला येते. 10 वाजेला. तर रोजचं विक्री कितीचं होतं? रोजची विक्रीमध्ये 2-2.5 हजाराचा धंदा होतो. त्याच्यात 800 रुपयाचं तेल, बाकीची मजुरी निघते. केळी कुठून आणता मग? केळी गोरगावल्याहून आणतात. अच्छा. म्हणजे शेतकऱ्यांकडनं विकत आणत असणार? शेतकरीकडनं विकत आणतात. अच्छा. मग हे आपल्या हे जे वेफरच्या या दुकानामुळे घरात तेवढा हातभार लागत असेल? हा, थोडंफार दगतं. मजुरी निघते. दवाखाना वगैरे दगतो माझ्या हातात. अच्छा अच्छा. मुलांचं शिक्षण वगैरे? मुलांचं शिक्षण केलं मुलांनी, पण आता जात नाही. मुलगा 12वीला आहे. अच्छा. आता जे सध्या मार्केटमध्ये जे महागाई आहे, तेल वगैरे, याच्या त्या परवडतं काय आता आहे? काही परवडत नाही भाऊ. 150 रुपये किलो तेल आहे. हां हां. रोजची तरीच निघते तेवढ्या पुढं जगतं. सकाळी जसं होतं तसंच या धंद्यामध्ये. अच्छा अच्छा. काय किलोने विक्री होते? आता हे 200 रुपये किलो विकते. परंतु 180, 190, 170 याप्रमाणे घेऊन जातात लोक. काय नाव आहे ताई आपलं? रंजना दिनेश पावरा.